मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 57. मोन अमोर वूच एत दुस. घाईत किचनमध्ये येत ग्लासात पाणी भरलं. 2 चमचे एनर्झल पावडरही टाकलीच. तिच्या क्षीण आवाजावरून अशक्तपणा जाणवत होताच. आणि तसाच घाईत बेडरूममध्ये मोजून 3 मिनिटात हजर. मेघा उठिये प्लीज. खांद्याला हात देतच कुशीत घेतलं अन ओठांजवळ ग्लास. हळुवार 2 घोट घेतले तिने अन नजरेनेच पुरे असं सांगत होती, यू मस्ट फिनिश धिस, यू आर वीक, प्लीज. काहीसं जरबेतच सांगितलं, पण तेवढंच प्रेमानेही. ग्लासभर एनर्जी ड्रिंक नाही हो करत प्यायला भाग पाडलंच. पाणी पिऊन आलेली हुशारी. पोटाला हाताचा विळखा देत तिच्या आवडीच्या हक्काच्या कुशीत शिरून बसली निवांत. राजीव, किती बरं वाटतंय. सगळी प्रॉब्लेम्स, टेन्शन्स क्षणात विरघळून जातात तुमच्या मिठीत. केसांना गोंजारत दंडावर हात फिरवत तो अजूनही काळजीतच. अहो कसे आहात. हळूच मान उंचावत पाहिलं त्याच्याकडे गोड हसून. यू आर आस्किंग मी, खुद की हालत देखी है. कळकळीने विचारत होता, पण मनात रागही तेवढाच. तिला एकटीला इथे सोडून गेलो याचाही राग. कणखर वाटणारी मेघा अशी अचानक दुबळी हतबल कशी होते त्याचाही राग. आपल्या अनुपस्थितीत तिने स्वतःकडे केलेल्या दुर्लक्षपणाचा राग, की आपण सगळी जबाबदारी तिच्यावर का सोपवली याचा राग. राग आणि फक्त राग. इतर कुणी असतं तर फाड फाड बोलून ओरडून व्यक्त केला असता, पण कुशीत ती होती, हळवी, कोमल, लाघवी, त्याची नाजूक तितली. अहो मी ठीक आहे. ते काल थोडं जागरण झालं ना, म्हणून असेल. सावकाश बोलत समजावत होती. त्याच्या डोळ्यातील काळजी, राग वाचलेलाच तिने. ये सिर्फ कल की बात नहीं है मेघा. पूरा हफ्ता आप खुद का ध्यान नहीं रख रहे, इसलिए ये चक्कर, बेहोशी. मेघा, मैंने कहा था आपको, मेरी मेघा का ख्याल रखना. ये क्या हालत कर दी है. राग आलेला, पण तो बरसला हळव्या कातर स्वरात आणि डोळ्यात साचलेल्या पाण्यात. सॉरी हो, नका चिडू. माझ्यामुळे जियाला लागलं. माझं लक्ष नव्हतं. मी पुन्हा असं नाही करणार. ह्यावेळी माफ करा. तिची भलतीच बडबड. तो काय बोलतो आहे हे समजलंच नव्हतं. गेले 2 दिवस डोक्यात एकच विचार होता. तो रागावला कारण तिने जियाकडे केलेलं दुर्लक्ष. अन आता तोही गोंधळात. ही अजूनही शुद्धीत नाही का? हाच प्रश्न डोकावला त्याच्याही मनात. व्हॉट? मेघा, मैं आपके बारे में बोल रहा हूं. आय एम नॉट वरीड अबाउट जिया. गालावर थोपटलेच. पुन्हा बेशुद्ध पडत नाही ना, ही भीती. तुम्ही रागावले नाही? आश्चर्यानेच विचारलं. मेघा, मैं क्यों गुस्सा करूंगा. जिया इज लकी. उसके पास वर्ल्ड की बेस्ट मॉम है उसका ख्याल रखने के लिए. यू रिमेंबर, मी शांघायला जाताना तुम्ही प्रॉमिस दिलं, जियाची काळजी तुम्ही घेणार. फ्रॉम दॅट डे मी जियाचं टेन्शन घेत नाही, कॉज यू आर देअर फॉर हर. कळवळून सांगत होता मनातल्या गोष्टी. 2 दिवसांपूर्वी हेच सगळं वाचलेलं तिने डायरीत. मग मला 2 दिवस कॉल का नाही केला. मला वाटलं रागावलात तुम्ही. क्षीण आवाजातही राग होता आणि दुबळ्या हाताची मूठ छातीवर आदळलीच. मलूल शेरनीचे वार. ओ मेघा, इस वजह से टेंशन में थे आप. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. तिची मूठ हातात धरतच ओठ टेकवून माफी मागितली आणि मग गेले 2 दिवसांचा गडबड गोंधळ तिच्या समोर मांडला. ते एक कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी केलेल्या धावपळीची, धडपडीची कहाणी ऐकत तिचंही मन हेलावलंच.
2 दिवसात हजारो मैलांचा प्रवास केलेला फक्त तिच्यासाठी. तिने दाखवलेल्या विश्वासापोटी ते कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आणि ही बातमी तिला प्रत्यक्ष भेटून सरप्राईज देण्यासाठी धावत तर तोही होताच, न थकता न थांबता. कॉंग्रॅच्युलेशन्स CFOजी, आय न्यू इट, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मिळवणारच. हलकसं हसत त्याचा हात हाती घेतलाच आणि उपड्या हातावर हळूच ओठ टेकवले. मेघा, ये क्यों? तिचं असं सहज ओठ टेकवणं काहीसं अचंबित करणारच. भुवया उंचावल्या गेल्याच गालावरच्या हसूसोबत. कारण याच हाताने तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन केलं ना? तिचं निरागस उत्तर, पण स्पष्टीकरण अचूक. ओ अच्छा, बट ॲक्च्युली कॉन्ट्रॅक्ट साईन झालं पाहिजे तर खूप जास्त बोलावं लागतं. यू नो ना, डिस्कशन्स, निगोसिएशन्स. मिश्किल हसू खेळू लागलेलं ओठांवर. हो, मग त्याचं काय? ते तर करावं लागतंच. न बोलता समोरच्याला कन्व्हिन्स कसं करणार? हा प्रश्नही तेवढाच निरागस. बट बोलने की सारी मेहनत होठों ने की और इनाम तो हाथों को मिला, ये नाइंसाफी है. स्वतःच्या ओठांवर बोट टेकवत नजर तिच्या ओठांवरच, आणि तिचे क्षीण डोळेही मोठे झालेच. इश, काहीही तुमचं. पुन्हा मुठीचा वार आणि कुशीत लपवलेला चेहरा. मोठ्याने हसत मिठीत घट्ट बंदिस्त केलंच तिला. मिठी तशीच राहिली घट्ट बराच वेळ. ना त्याने सैल केली ना तिने चुळबुळ. 10 रात्रींची एकमेकांच्या आठवणीतली हुरहुर तळमळ शमलेली त्या स्पर्शात. अहो, झोपूया, बिचकतच विचारलं. तिचा क्षीण आवाज अजूनही त्याच्या मनात काळजी निर्माण करत होताच. होकार देतच तिला बेडवरून उतरण्यास हात धरून मदत केली. मेघा, प्लीज लॉक मत कीजिए, मैं यही खडा हूं. बाथरूममध्ये साडी बदलण्यास गेलेल्या तिला दार फक्त लोटून ठेवण्याची परवानगी मिळाली. बाथरूममध्ये पुन्हा चक्कर आली तर? भीती मनात होतीच त्याच्या कुशीत शिरून झोपलेल्या तिला थोपटतानाही मनात अनेक प्रश्न. तिची ढासळलेली प्रकृती, अशक्तपणा, काय चुकलं? आपणही निष्काळजी आहोत, दोष देऊन झालाच. अन रात्री 12:30ला गाढ झोपलेल्या प्रदीपचा मोबाईल खणखणला. राजीव कॉलिंग. देवा, उशीर झाला. अहो, मला उठवलं का नाही? खिडकी बाहेर लख्ख उजेड पाहून खडबडून जागी ती. तो शेजारी बसून आयपॅडवर वाचत होता काहीतरी. ओ, ॲक्च्युली तुमची उठण्याची वेळ झालेली नाही. पांघरूण दूर करत उठणाऱ्या तिला दोन्ही खांदे धरत पुन्हा झोपवलं. पांघरूण अंगावर आणि डोळ्यांचाच दम. 1 सेंटीमीटरही हलायचे नाही. अहो, मुलींची शाळा आहे, आपलं ऑफिस आहे, आवरायचंय. पांघरूण घट्ट धरतच केविलवाणी विनंती, पण त्याची रोखलेली नजर पाहून उठण्याची हिंमत नव्हतीच. जिया आर्या स्कूलला गेल्या अँड वी आर नॉट गोइंग टू ऑफिस, त्याने जरबेतच सांगितलं. म्हणजे किती वाजले? भीतच प्रश्न. नक्की आपण किती वेळ झोपलो? 8:10, 8:10 अँड यू हॅव टू टेक रेस्ट टुडे. 8:10 ऐकून तिचे विस्फारलेले डोळे आणि त्याची पुढची ऑर्डर ऐकून गप्प गार. अहो, उशीर झाला आहे, मला खाली जायला हवं ना. मम्मीजी पापाजी काय म्हणतील? असं बरं दिसतं का? हळूच बोलून पाहिलं आणि त्याच्या कपाळाला अगणित आठ्या. मॉम आपको देखने आई थी एंड इट्स हर ऑर्डर कि आप कमरे से बाहर नहीं निकलेंगी. कडक शब्दातच सुनावलं. खुद्द मम्मीजी इथे येऊन गेल्या आणि आपण झोपलेलो या विचारानेच धस्स झालं. ताडकन उठून बसत गच्च डोळे मिटत डोकं धरून बसली काही क्षण. अहो, केविलवाणी हाक. खाली उतरायचं आहे, डोळ्यांनीच सुचवलं. फ्रेश होकर आइये, मैं यहीं पर हूं. खाली उतरून आधारासाठी हात पुढे केलाच आणि हात धरूनच बाथरूमच्या दारापर्यंत सोबत. देवा,
किती काळजी करतात हे. मला काही नाही झालं, मी ठीक आहे. कसं समजावू यांना? ऑफिस बुडवून घरी बसायचं माझीच चूक आहे. ना मला काल चक्कर आली असती, ना हे सगळं काही घडलं असतं. ब्रश करत तोंडावर पाणी मारतच विचारचक्र सुरू. मेघा, योके? दारातून हाक आलीच त्याची. तिचा काहीच आवाज येत नाही हे जाणवून. आले हो. नॅपकिनने चेहरा पुसतच बाहेर आली अन समोर सोफ्यावर बसलेली नर्स तिच्याकडे पाहून छानसं हसली. हिचे पाय जागीच स्तब्ध. अहो, मला हॉस्पिटलला नाही जायचं, मी ठीक आहे हो, मला काही नाही झालं. त्याचा हात पकडत घाबरूनच नर्सकडे पाहत होती. रिलॅक्स, आपको कोई हॉस्पिटल नहीं भेज रहा. शी इज हियर फॉर ब्लड टेस्ट. हळूच कानात कुजबुजत समजावलं. ब्लड टेस्ट? भीतीने आवंढा. मॅम, जल्दी से हो जाएगा. नर्स हसतच पुढे आली अन आता मेघाचाही नाईलाज. मनाविरुद्ध सुई टोचून घ्यावी लागणारच. बसली बेडवर निमूटपणे. नर्सच्या हातातील भली मोठी सुई पाहून जवळ उभ्या त्याचा हात घट्ट धरला. तो हलकसं हसून पाहत होता तिला. गच्च मिटलेले डोळे, रोखून धरलेला श्वास, टोचलेल्या सुईसोबत नखही रुतलीच त्याच्या हातात. शी इज जस्ट लाईक जिया, डरपोक जिया की मम्मा, जिया जैसी. रक्त घेतलं, कंटेनर्स मध्ये भरलं. नर्स जायला उठलीही तरीही हिचे डोळे बंदच. सर, विल मेल यू द रिपोर्ट्स ॲज सून ॲज पॉसिबल. नर्सने म्हणता क्षणी हिने डोळे टक्कन उघडले. सुटकेचा निश्वास. मला काहीही झालं नाहीये. त्याच्याकडे पाहत रागातच बोलली, हातावरील छिद्राच्या त्या पांढऱ्या पट्टीवर हात फिरवत. यही मैं डॉक्टर्स की जुबानी सुनना चाहता हूं. त्यानेही दिलेलं कडक उत्तर. यू आर नॉट गोइंग एनीवेअर. ती पुन्हा बेडवरून उतरू पाहत होती आणि त्याने पाय उचलतच तिला बेडवर बसवलं गप्प. अचानक पावलांना झालेला स्पर्श. खसकन पाय मागे घेत गाऊन मध्ये लपवले आणि तो हसत होता मंद. यू रिमेंबर, कल रात आप बेहोश थी मेरी बाहों में. हसतच विचारलं. मग त्याचं काय? झुकलेल्या पापण्या हळूच उचलल्या. तो आपने ये सोचा कि आप बेड तक कैसे पहुंची? ओठ दुमडून केलेला सवाल. म्हणजे तुम्ही, राजीव, तुम्ही मला उचललं? हा पुढचा प्रश्नच विचारायचा होता, पण शब्द अडकलेच घशात. आय थिंक वो वजन करने वाली मशीन इज नॉट वर्किंग प्रॉपरली. युअर वेट मस्ट बी 62. तिला चिडवतच गाल ओढले. काय दुष्ट कुठचे, इथे तुमच्या आठवणीत झुरून वजन कमी झालं आहे. चक्कर आली मला काल, बेशुद्ध पडले मी आणि माझं वजन वाढलंय असं म्हणताय? पुन्हा भलतीच बडबड, तेही दंडावर जोरदार चापट देऊन. आणि तो हसत होता खदखदून, तिला मिठीत घेऊन. मॉन अमोर, वू जेट दोस. हळूच कुजबुजला कानात आणि ती पुन्हा गोंधळात. आता हे काय बोलले?